सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये संत सावतामाळींचे गाव आहे अरण आणि याच अरण गावचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांच्याकडे 7 एकरांमध्ये विविध फळझाडं आहेत। यामध्ये 7000 आंबा सुद्धा आहे। या आंबा बागेमध्ये होमिओपॅथी औषधं आणि सेंद्रिय खतांचा वापर त्यांनी केलाय आणि एक आंबा तब्बल 2 ते 2.5 किलो वजनाचा झालाय। या शरद मँगो पासून 20 ते 22 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी। सोलापूरच्या आंबा महोत्सवातल्या या छोट्या स्टॉलनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। इथे एक आंबा 1.5 किलो, 2 किलो, अगदी 2.5 किलोचा देखील आहे। हे बलदंड आंबे पिकवलेत सोलापूरच्या दत्तात्रय घाडगे या शेतकऱ्यानं। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावात घाडगे यांची आंब्याची बाग आहे। 2018 साली घाडगे यांनी आपल्या शेतात 7000 आंब्यांची झाडं लावली। ज्या वेळेला आम्ही आंब्याची बाग लावण्याचा विचार केला त्यावेळेला पूर्ण ओसाड माळरान ज्याला म्हणून त्याच्यात मातीचा कण ही नाही अशा पद्धतीची जमीन आणि मग निर्णय घेतला की ह्याच्यामध्ये दुसरं काय न करता आपण आंबा लावू। एकदम माळरान टेम्परेचर सरासरी 43-44 असतंय आमच्याकडे आणि अशा अवस्थेत ज्या वेळेला निर्णय घेतला तर पहिल्यांदा एक छोटस बोर मारलं आणि शेततळ साधारण 30 फूट बाय 25 फूट बाय 10 फूट खोलीचं पाण्याचा सोर्स आधी तयार केला। पाण्याचा सोर्स आहे। गेल्या वर्षी घाडगे यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांचं साखरेचं प्रमाणही वाढलं। यावर त्यांनी कर्नाटकातील डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील यांच्याकडे होमिओपॅथी उपचार घेतले। इथेच त्यांना डॉक्टर पाटील हे शेतीसाठी देखील होमिओपॅथी औषधांचा वापर करतात अशी माहिती मिळाली आणि यानंतर घाडगे यांनीही हा प्रयोग करायचं ठरवलं। मला ह्या डिसेंबर मध्ये समजलं की डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील जे बारामतीला दर महिन्याला 2 दिवस तिथं असतात आणि त्यांची ओपीडी आहे तिथं ते होमिओपॅथी औषध देतात। पहिल्या 15 दिवसाची औषधं दिलं, दुसऱ्या 15 दिवसाची औषध आणायला गेल्यावर थोडं मला कळलं की ते बारामती कृषी विज्ञान केंद्रात ह्या औषधांचा वापर शेतीसाठी सुद्धा करताय आणि मग डॉक्टरना म्हणलं माझी बाग आहे, किती झाड आहे ती, तर म्हणलं 7000 आहे। अरे 7000 पेड, शॉक झालं ते ना। ती होमिओपॅथीची 2-2 लिटरचे 3 बॉटल दिले आम्हाला। फाईन, हे डिस्क्लेमर आहे, हा यांना आलेला वैयक्तिक अनुभव आहे। होमिओपॅथी औषध वापरण्याआधी दत्तात्रय घाडगे हे सेंद्रिय पद्धतीनं शेती करत होते। होमिओपॅथी औषधामुळे फक्त 10 दिवसात बराच फरक पडल्याचा दावा घाडगे करतायत। या बलदंड आंब्याचं नामकरण शरद मँगो असंही त्यांनी केलं। त्याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेला कलम करायला लागलो, जो रूट वापरला आणि 2 वेळेला त्याची आम्ही काडी जी आहे ते एका ह्याच्यावर दुसरं केलं, दुसऱ्यावर पुन्हा ही तिसरी काडी वापरली आणि मला 3ऱ्या वर्षी एकच आंबा म्हणजे त्या एका झाडाला 6 आंबे लागले। ओके, कारण मग त्याचं वजन वाढलेलं आहे ना हे आणि आज आमच्या बागेमध्ये एका झाडाला 70 आंबे आहेत। हे एवढे बारामती कृषी विज्ञान केंद्रातही गेली 5-6 वर्ष विविध पिकांसाठी होमिओपॅथी वापराचं प्रात्यक्षिक घेतलं जात आहे। त्याच्या सल्ल्याचाही घाडगेंना फायदा झाला। फक्त आंब्यातून त्यांना 20 ते 22 लाख रुपये मिळतात। घाडगे यांनी आपल्या पारंपरिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवल्या जाणाऱ्या आंबा बागेला होमिओपॅथीची जोड दिली। रसायनमुक्त विषमुक्त शेतीसाठी हा सुद्धा एक पर्याय असल्याचं ते सांगतात। आफ्ताब शेखसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।